नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा वर्गसमीकरण हा चॅप्टर तसेच त्यावरील काही एक्झाम्पल आणि दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय व त्यावरील एक्झाम्पल आज आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका संख्येची 4 पट व त्या संख्येच्या गुणाकार व्यस्तांची तिप्पट यांची बेरीज 7 आहे, तर ती संख्या कोणती? आता याचं वर्ग समीकरण एक तयार होईल या प्रश्नाचं. बघा, एका संख्येची 4 पट, ती संख्या कोणती घेतली आपण? संख्या घेतली x. आता त्याची 4 पट म्हणजे 4x होईल व त्या संख्येच्या गुणाकार व्यस्तांची तिप्पट. आता गुणाकार व्यस्त काय येईल याचा गुणाकार व्यस्त येईल 1/x गुणाकार व्यस्त येईल. व्यस्तांची तिप्पट सांगितली आहे म्हणजे 3/x हे होईल. आता यांची बेरीज किती आहे? 7 आहे. आता हे तिरकस गुणाकार करूया. 4x² + 3 = x होईल. म्हणजेच काय होईल? 4x² 7x. 4x² - 7x + 3 = 0. आता हे एक वर्ग समीकरण मिळालं. याचे अवयव करायचे म्हणजे 4 × 3 किती होतात? 4 × 3 12. 12चे असे अवयव करा की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 7 आली पाहिजे. 4 त्रिकम 12. मधल्या संख्येचे जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला देतोय आपण, म्हणून 7चं जे मायनस चिन्ह आहे ते 4ला देतोय. आता इथे मायनस प्लस केला तर इथं काय होईल? मायनस होईल. त्यामुळे इथं -4 आणि -3 हे अवयव असणार आहेत. मग 4x² - 4x - 3x + 3 = 0. आता हे दोन भाग करायचे याचे, म्हणजेच काय होईल? 4x कॉमन निघेल, x - 1 एक अवयव निघेल आणि x - 1 दुसरा अवयव असेल. आता इथं 4x - 3 हा एक अवयव असेल आणि x - 1 हे दोन अवयव असेल. x ची व्हॅल्यू काढूया दोन्ही बाजूची. 3/4 होईल आणि x बरोबर 1. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. एका समूहामध्ये असलेल्या हंसाच्या एकूण संख्येच्या वर्गमुळाच्या 7/2 पट हंस तळाच्या काठावर खेळत आहेत. उरलेले 2 पाण्यात एकमेकांशी भांडत आहेत, तर समूहामध्ये एकूण हंस किती? आता या प्रकारचा जो प्रश्न आहे, अगदी ऑप्शन एलिमिनेशन मेथडने आपण हा सॉल्व्ह करू शकतोय. तर ऑप्शन नंबर 1 बघा काय आहे? 4 आहे. एका समूहामध्ये असलेल्या हंसाच्या एकूण संख्येच्या वर्गमुळाच्या. आता याचं वर्गमूळ किती येईल? ऑप्शन 1 घेतोय. वर्गमूळ येईल 2. तर वर्गमुळाच्या 7/2 पट हंस तळाच्या काठावर खेळत आहेत. याच्या 7/2 म्हणजे 7 तळाच्या काठावर आणि 2 आहेत ते एकमेकांशी भांडत. मग 7 + 2 9. पण इथं 9 एकूण समूहामध्ये हंस आहेत काय? तर आपण 4 घेतले. त्यामुळे इथं 4 बरोबर 4 यायला हवं होतं. म्हणजेच हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 8 घेऊया. याचं वर्गमुळाच्या, आता याचं वर्गमूळ किती येणार आहे? एकतर पूर्ण वर्ग संख्या येणार नाही वर्गमूळ. रूटमध्ये 8 म्हणजेच काय येईल? 2√2 असं याचं येईल. त्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल करूया. ऑप्शन नंबर 3 बघूया. 16 घेऊया. एकूण हंस किती असतील? 16. आता याचं वर्गमूळ किती येईल? 4. त्याच्या वर्गमुळाच्या 7/2 पट म्हणजेच किती येणार आहे? 14 हे तळाच्या काठावर खेळणार आहेत आणि उरलेले 2 पाण्यात एकमेकांशी भांडत. म्हणजे 14 + 2 16. म्हणजे या दोन्ही इक्वल होत आहेत ते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. हे झाले ऑप्शनवरून आपण काढतोय. स्पर्धा परीक्षामध्ये हीच मेथड अगदी योग्य आहे. पण जर एखाद्याला समजत नसेल, त्याला समजला नाही, तर तो वर्ग समीकरणाचा उपयोग करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतोय. प्रश्न क्रमांक 3. x² - 100x - 525 = 0 या वर्ग समीकरणाचा खालीलपैकी अवयव कोणता? x² - 100x - 525 = 0. आता 525चे असे अवयव करायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 100 आली पाहिजे. 5 5 एके 5 5 5 25. 105 एक अवयव आणि 5 एक अवयव होऊ शकेल. म्हणजे 525चे 105 आणि 5 हे 2 अवयव पडले. आता मधल्या संख्येचं चिन्ह आपण मोठ्या संख्येला देतोय. इथे मायनस होईल आणि इथे मायनस असल्यामुळे हा प्लस होईल. त्यामुळे x² - 105x + 5x - 525 = 0. यामध्ये x कॉमन येईल. x - 105 + 5x 5 कॉमन आला 105 = 0. x - 105 = 0. x + 5 = 0.
आता इथे हे दोन अवयव पडलेले आहेत, एक्स मायनस 105 आणि एक्स प्लस 5. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. एक्स मायनस 105 हे या समीकरणाचा एक अवयव असेल. प्रश्न क्रमांक 4, दोन क्रमगत धनपूर्णांक संख्यांच्या वर्गांची बेरीज 365 आहे तर त्या संख्या शोधा. आता धनपूर्णांक संख्या म्हणजेच काय? धन म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे एक्स ही एक संख्या असेल आणि क्रमगत सांगितल्यामुळे एक्स प्लस 1 ही एक संख्या असेल. आता एक्स स्क्वेअर आणि एक्स प्लस 1चं स्क्वेअर त्यांची बेरीज किती आहे? 365. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 365. 2x स्क्वेअर प्लस 2x, आता ही 365 इकडे आल्यानंतर वजा होईल, 364 इज इक्वल टू 0. या प्रत्येक संख्येला 2ने भाग जाणार आहे, त्यामुळे 2ने डिवाइड करूया. म्हणजेच काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2ने डिवाइड केल्यावर काय होणार आहे? 182 इज इक्वल टू 0. आता 182चे असे अवयव करायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 1 आली पाहिजे. 182चे अवयव करतोय आपण. 2 9 18, 2 1 2, 9 7 91 आणि 7 2 14 आणि 13. 14 आणि 13 हे दोन अवयव पडतील. मायनस 182 व्हायला पाहिजे त्याचं, त्यामुळे मधल्या संख्येचं प्लस चिन्ह मोठं आला आणि -13 प्लस मायनस मायनस होईल. आता एक्स स्क्वेअर प्लस 14x मायनस 13x मायनस 182 इज इक्वल टू 0. इथे एक्स कॉमन येईल. एक्स प्लस 14 आत ब्रॅकेटमध्ये राहील. हा एक्स प्लस 14 आपण इथे आहे असं लिहितोय. 13 कॉमन येईल. 13x 13 इंटू 14 182 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 14 इज इक्वल टू 0 आणि एक्स मायनस 13 इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू येईल -14 आणि 13. आता यामध्ये आपण निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करणार नाही, कारण धनपूर्णांक संख्या सांगितल्यामुळे. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू असेल 13 आणि 13 आणि 14 या त्या दोन संख्या असतील. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. त्या दोन क्रमगत संख्या असणार आहेत, 13 व 14. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. त्यानंतर जो आपण भाग पाहणार आहोत, दोन चलातील रेषीय समीकरणे. म्हणजे यापूर्वी फक्त आपण एक चल असलेले एक्झाम्पल पाहिलेले आहेत. यामध्ये दोन चल असलेले एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. म्हणजे समीकरणामध्ये दोन चल असतात, त्यांना आपण रेषीय समीकरणे असे म्हणतो. म्हणजेच आणि हे चल जे असतात ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात? ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्मॅटमध्ये असतात. आणि एक्स आणि हे वाय जे आहेत ते या समीकरणामधील चल आहेत दोन. त्यानंतर यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. प्रश्न क्रमांक 1 बघा. प्रश्न क्रमांक 1, दोन संख्यांची बेरीज 50 आहे व वजाबाकी 30 आहे तर त्या संख्या कोणत्या? आता अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये येतात त्यावेळी जर संख्या ह्या लेंग्दी नसतील, छोट्या संख्या असतील, तर आपण अगदी ऑप्शन इलिमिनेशनच्या साहाय्याने हे प्रश्न सोडवू शकतोय. दोन संख्यांची बेरीज 50 आहे. 40 अधिक 10 50 आणि वजाबाकी 30 आहे. 40 वजा 10 30. म्हणजे इथेच आपल्याला आन्सर हे मिळून जाते. पण जर संख्या मोठ्या असतील, दोन संख्यांची बेरीज समजा 1125 आहे आणि वजाबाकी 100 आहे किंवा 200 आहे, असे काहीतरी प्रश्न असतील. संख्या ज्यावेळी मोठ्या असतील त्यावेळी मात्र आपण रेषीय समीकरण वापरतो. म्हणजे आता दोन संख्या दिलेल्या आहेत, त्यामुळे इथं एक्स वापरायला पाहिजे एक संख्या आणि दुसरी संख्या ही वाय वापरायला पाहिजे. आणि अशा वेळी आपण दोन चलातील रेषीय समीकरणे ही कन्सेप्ट इथे यूज करतो. आता दोन संख्यांची बेरीज 50 आहे म्हणून एक्स प्लस वाय बरोबर 50 आणि वजाबाकी 30 आहे म्हणून 30. आता यांची काय करूया आपण? ॲडिशन करूया. हे एक्स प्लस एक्स 2x होईल आणि प्लस वाय मायनस वाय निघून जाईल. आता 80 होईल, म्हणजे एक्स आला 40, 80 डिवाइड 2 40 आला. आणि वायची व्हॅल्यू कशी फाइंड करायची? तर कोणत्याही एका समीकरणात एक्स बरोबर 40 पुट करूया. वाय बरोबर 50 वजा 40, वाय आले 10. आता अशा प्रकारचे जे असतात समीकरण त्यांना आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतो, ज्यामध्ये दोन चलाची व्हॅल्यू आपल्याला मिळते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 2, पुढील समीकरण सोडवा. समीकरण फर्स्ट काय आहे? एक्स प्लस वाय बरोबर 8 आणि दुसरं आहे
3x मायनस 5y इज इक्वल टू 8. आता इथे काय करूया आपण, इथे प्लस चिन्ह आहे, इथे मायनस चिन्ह आहे. मग समीकरण 1ला 5 ने गुणूया. 5x प्लस 5y इज इक्वल टू 40 होईल आणि हे काय असणार आहे 3x मायनस 5y इज इक्वल टू 8. आता यांची काय करूया, ॲडिशन करूया. हे 5y मायनस 5y प्लस 5y कॅन्सल होतील. 8x होईल यांची ॲडिशन आणि हे होईल 48. x आले 6. 48 भागिले 8 6. एक्सची व्हॅल्यू आली 6. वायची व्हॅल्यू कशी पुट करतोय आपण, एक्स प्लस वाय कोणत्याही एका इक्वेशनामध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करा. y बरोबर 8 मायनस 6 2. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. 5 पुस्तके व 7 पेन यांची एकत्रित किंमत 79 रुपये आहे, तर 7 पुस्तके व 5 पेन यांची एकत्रित किंमत 77 रुपये आहे. तर एक पुस्तक व 2 पेनांची किंमत किती? या प्रकारचा प्रश्न स्पर्धा परीक्षामध्ये नेहमी विचारला जातोय. तर 3 पुस्तके म्हणजे आपण काय घेतोय, बुक घेऊया बी, आणि 7 पेन यांची एकत्रित किंमत आहे 79 आणि 7 बुक प्लस 5 पेन इज इक्वल टू किती 77. आता ॲडिशन करूया. 7 आणि इथं आहे 5 पुस्तके 5 बुक. मग यांची ॲडिशन काय होईल, 12 बी प्लस 12 पी इज इक्वल टू किती होणार आहे, 156 होईल. 12 कॉमन काढूया, बी प्लस पी किती होणार आहे 156. 156 भागिले 12 म्हणजेच किती होणार आहे, एका पुस्तकाची आणि एका पेनाची किंमत असेल बी प्लस पी 13 रुपये. एका पुस्तकाची आणि एका पेनाची किंमत झाली ही. त्यानंतर आणि पुढे काय सांगितलं बघा, तर एक पुस्तक व 2 पेनांची किंमत किती. आता आपण हे करू शकतोय, तर 5 पुस्तके आणि 5 पेन यांची किंमत काढू शकतोय. यालाच काय करू शकतोय आपण, 5 ने गुणतोय म्हणजे 5b प्लस 5p 65 होईल. हे झालं 65 आलं. आता आपल्याला काय हवं आहे, आपल्याकडे किंमत कशाची आहे 5b प्लस 7p इज इक्वल टू 79. या इक्वेशनवरून आपण हे इक्वेशन आहे असं लिहिलंय. हेच आपण कसं लिहू शकतोय, 5b प्लस 5p प्लस 2p बरोबर 79. आता हे 5b प्लस 5p किती आहे 65 आहे, म्हणजे 2 पेनांची किंमत यावरून आपल्याला काढता येईल. 79 मायनस 65 किती होणार आहे 14. 2 पेनांची किंमत आली 14. आता इथे एक पुस्तक व 2 पेनांची किंमत विचारले. 2 पेनांची किंमत आली 14. एक पेनाची किंमत येईल 7 रुपये. आता आपल्याला एक पुस्तकाची किंमत फाइंड करायची, तर या इक्वेशनमध्ये पीची व्हॅल्यू किती 7 रुपये ठेवूया. म्हणजेच काय होईल 5b प्लस 7 इंटू 7 इज इक्वल टू 79. 79 वजा 49 बरोबर 5b. बीची व्हॅल्यू किती येईल 6. 6 पंचे 30, म्हणजे एका पुस्तकाची व्हॅल्यू आली 6 आणि एका पेनाची व्हॅल्यू आली 7. आता हे दोघांचे मिळून कसं होणार आहे, तर यांनी विचारलं काय, एक पुस्तक व 2 पेन म्हणजे 14 अधिक 6 20 रुपये आपलं उत्तर असेल. फायनल उत्तर असेल 20 रुपये. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. क्रमांक 4, 2x मायनस वाय मायनस 3 इज इक्वल टू 0. 4x मायनस वाय मायनस 5 इज इक्वल टू 0. तर x आणि वायच्या किमती काढा. आता इथे मायनस वाय इज इक्वल टू 3 लिहू शकतोय. -3 आहे, या साईडला गेल्यावर 3 होईल आणि 4x मायनस वाय इज इक्वल टू 5 होईल. आता इथे इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला याची वजाबाकी करावी लागणार आहे. हे एक्झाम्पल मी यासाठी घेतलेलं आहे की वजाबाकी करून कसे एक्झाम्पल सोडवता येतात ही तुम्हाला शिकता येईल. आता वजाबाकी कशी करतोय बघा आपण, तर इथली चिन्हे बदलतोय. इथं 4ला चिन्ह कोणतं आहे प्लस आहे, तर मायनस करायचं. याला वायला मायनस चिन्ह आहे म्हणून प्लस करायचं आणि 5ला प्लस चिन्ह आहे म्हणून मायनस करायचं. आता हे 2xला प्लस आहे, प्लस 2 मायनस 4 मायनस 2x होईल आणि मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होतील आणि -2 होईल. 5 मायनस 3 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 1. आता वायची व्हॅल्यू सिम्पल काय करायचे, या इक्वेशनमध्ये पुट करायची. तर 2 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल टू 3. 3 मायनस 2
y बरोबर -1. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल x बरोबर 1, y बरोबर -1. वजाबाकी करताना नेहमी आपण काय करतोय, जेव्हा 2 समीकरणांची वजाबाकी करतोय त्यावेळी त्यांची चिन्हे बदलतो. तर मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरण या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे प्रकार, परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आणि कमीत कमी वेळेत सोडवण्याच्या शॉर्ट ट्रिक पूर्णपणे अभ्यासल्या आहेत. म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण आज आपण इथे पूर्ण संपवलेलं आहे. मला खात्री आहे की आता परीक्षेमध्ये वर्ग समीकरणावर कोणताही प्रश्न आला तर तुमचा एकही गुण चुकणार नाही आणि या प्रकारांचा घरी नक्की सराव करा. आता भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये एका अगदी नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रकरणासोबत. तुम्हाला पुढचं प्रकरण कोणतं शिकायला आवडेल हे मला खाली कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.